हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मी श्वेता तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये सबस्क्रायबर वाढलेले आहेत, ते नवीन जॉईन झालेले आहेत, त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद. आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्याशी शेअर करणार आहेच मी. तर चला आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, तुम्हाला माहिती आहे का, रोज एक ड्रायफ्रूट लाडू खाल्ला तर त्याचे किती फायदे आहेत आपल्या शरीराला. हे लाडू म्हणजे आपल्याला एकाच वेळी मल्टीविटॅमिन पुरवण्याचं काम करतं. थंडीमध्ये शरीराला उष्णतेची गरज असते. याच लाडूमुळे थंडीत शरीर गरम ठेवण्याचं काम हे लाडू करत असतात. चला तर पाहूया हे ड्रायफ्रूट चे लाडू मी कसे बनवते. बनवायला साधे सरळ सोपे आहेत आणि त्याचे फायदे पण काय आहेत ना, हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तसंच या ड्रायफ्रूट्स लाडू बरोबरच मी अळीवाचे लाडूसुद्धा केलेले आहेत. तर कोण अळीव म्हणतं, कोण हळीव म्हणतं. प्रत्येक ठिकाणी काही वेगवेगळं बोललं जातं. तर याचे फायदे तर आपल्या मुलींना आणि महिलांना तो खूपच अतिशय फायदेशीर असा हा लाडू आहे. तर त्यानंतर तिसरा म्हणजे आहे नाचणीचे लाडू. तर ते काही मी बनवलेले नाहीत, पण त्याचे सुद्धा भरपूर फायदे आहेत. तर चला आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. आता घरातील सर्व कामं जेवण वगैरे झाल्यानंतर मी हे लाडू करायला घेतलेले आहेत. आणि इथे मी घेतलेले आहे सूर्यफुलाच्या बिया, पंपकिन सीड, काजू, बदाम, पिस्ते, मगजबी, काळे खारकेची पावडर घेतलेली आहे, पांढरे तीळ घेतलेले आहेत, तसंच डिंकसुद्धा घेतलेला आहे, खायचा डिंक. तर अशा प्रकारे सगळे ड्रायफ्रूट्स मी घेतलेले आहे. याच्यामध्ये तुम्ही अक्रोडसुद्धा टाकू शकता किंवा मग मखाणेसुद्धा टाकू शकता. तर पहा, हा शुद्ध काळा गूळ मी घेतलेला आहे लाडूसाठी. तर तुम्हाला ही काळी खारीक पावडर दाखवते, ही जास्ती चांगली असते. त्यामुळे मग मी डायरेक्ट पावडरच आणली होती करण्यासाठी ड्रायफ्रूटचे लाडू. तर पहा, अगदी 2 चमचे मी तूप घेणार आहे. गाईचं तूप आहे हे. आणि हे गरम झाल्यानंतर यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स मी थोडेसे फ्राय करून घेणार आहे. अगदी पटकन हे फ्राय होतात, जास्त भाजायचे नाही आहेत. तर बदाम पहिले सुरुवातीला मी थोडेसे फ्राय करणार, नंतर काजू आणि मग बाकीचे सर्व ड्रायफ्रूट्स मी फ्राय करून घेणार आहे. तर याला जास्त वेळ लागत नाही आणि करायलासुद्धा अगदी सोपे आहेत. तर पहा, बदाम, काजू, पिस्ता यामध्ये म्हणजे बदामामध्ये व्हिटॅमिन ई असतं. तर त्यामुळे काय होतं, स्मरणशक्ती वाढते. तर लहान मुलांनी नक्कीच हे खाणं गरजेचं आहे. तसंच फायबर्स असतात, त्यामुळे ते स्किनसाठी खूप उत्तम आहेत. तसंच कॅल्शियम, मॅग्नेशियम हे आपल्या हाडं मजबूत करतात. तसंच बॅड कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी करतं. तर पहा, त्यानंतर आहे काजू. तर काजूमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. त्यामुळे काय होतं की आपल्या शरीरामध्ये जर वीकनेस असेल तर तो कमी करतं. म्हणजे इन्स्टंट एनर्जी आणण्याचं काम हे काजू करत असतात. तसंच त्यामध्ये मॅग्नेशियम आहेच, त्यामुळं हे सुद्धा हाडे मजबूत करत असतात. नंतर पिस्ता. तर पिस्त्यामध्ये काय कॅलरीज म्हणजे कमी असतात त्याच्यामध्ये आणि प्रोटीनचे प्रमाण मात्र जास्त असतं. याने काय होतं की वजन कमी करण्यामध्ये पिस्त्याचा वापर जास्ती होतो. म्हणजे कॅलरीज कमी केल्यामुळे आपलं वजन नियंत्रणात राहतं आणि फायबर्स जास्त प्रमाणात असल्यामुळे पिस्त्यामध्ये डायजेशनसुद्धा आपलं चांगलं होतं. आता ह्या सर्व जे ड्रायफ्रूट मी फ्राय करते आहे ना, याच्यामुळे ना इम्युनिटी खूप वाढते. कारण याच्यामध्ये ओमेगा 3 भरपूर प्रमाणात असतं. आणि या सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट ज्यावेळेस आपल्या पोटामध्ये जातात या लाडूच्या स्वरूपामध्ये, तर हे सर्व त्वचा व केसांसाठी अतिशय लाभदायक असतं. तर पहा, लहान मुलं असे अख्खे जर ड्रायफ्रूट आपण दिले ना, तर ते अजिबात खात नाहीत, त्यांना ते आवडतसुद्धा नाही. तर अशा प्रकारे जर आपण लाडू केले ना, तर मुलांना आवडतातसुद्धा, खायलाही चांगले वाटतात.
त्यामुळे त्यांच्यामध्ये न्यूट्रिशन्ससुद्धा जातं या सगळ्या गोष्टींचं. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामधले ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता मगाशी सांगितल्याप्रमाणे. आता हेच पूर्ण ड्रायफ्रूट मी फ्राय झाल्यानंतर थंड करायला ठेवणार आहे. याच्यामध्ये आता ही काळी खारीकची पावडर टाकलेली आहे मी, ती पण थोडीशी फ्राय करून घेते. शक्यतो आपण लाडूमध्ये साखर न टाकता गूळ किंवा खजुराने बनवलेले लाडू आपण तयार करायचे आहेत, ते जास्त पौष्टिक आहेत. गूळ टाकला तर साखरेपेक्षा नक्कीच काळा गूळ असल्यामुळं अगदी आणि लागतात पण छान, अगदी काही वेगळे लागत नाही ते. आणि तसंच आपण जर खजूर वापरला ना, तर खजुराने सुद्धा हे लाडू गोड होतात. आता मी खजूर थोडाच वापरलेला आहे, त्यामुळं मग मी गूळसुद्धा यामध्ये टाकलेला आहे. आता हे सर्व मिश्रण मी एका पसरट ताटामध्ये काढून हे थोडं थंड करायला ठेवणार आहे. म्हणजे थंड केल्यानंतर हे आपल्याला थोडं बारीक करता येतील. काही जण थोडेसे आपण ओबड-धोबड होतो तसे सुद्धा ठेवतात, पण मी मात्र बारीक करणार आहे एकदम. आता हे अजून 2 चमचे तूप घेतलेलं आहे मी आणि यामध्ये आपण डिंक परतून घेणार आहोत, म्हणजे तो छान फुलतो. तर मी छोटीच वाटीमध्ये बघा थोडेसेच दिसतात आहेत, कारण हे तुपामध्ये टाकल्यानंतर फुलतील आणि पूर्ण 1 वाटी होईल, तर तेवढेच ते घ्यायचे आहेत. तर पहा अगदी छान व्यवस्थित फुलतील. तर पहा हे अशा प्रकारचे लाडू आपण ज्यांची नुकतीच डिलेवरी झालेली आहे अशा स्त्रियांना देखील खायला द्यायला हवेत, कारण की हे उष्णता निर्माण करतात आणि तसंच शरीराची झीजसुद्धा भरून काढतात. त्यामुळे अशा प्रकारचे लाडू, ड्रायफ्रूटचे लाडू म्हणा किंवा अळीवचे लाडू तर एकदम उत्तमच आहेत. अशा प्रकारचे लाडू तुम्ही खाऊ शकता. तर पहा झालेलं आहे डिंकसुद्धा परतून आणि त्यानंतर तेवढ्याच ते म्हणजे जे काही तूप त्यामध्ये राहिलं तर त्यामध्येच मी खजूर टाकलेले आहेत. पहा खजुराच्या बिया काढून घ्यायच्या आहेत. आता हा मी सीडलेसच आणलेला आहे खजूर आणि काळा खजूर वापरलेला आहे, कारण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असतं, रक्त वाढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत करतं. तर आता हे मी थंड झालेलं आहे, तर हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि एका साईडला गूळ ठेवणार आहे. पाणी थोडंसं टाकणार आहे, अगदी थोडं, की गूळ करपू नये म्हणून, आणि तो वितळायला ठेवणार आहे. तर तोपर्यंत हे माझं बारीक झालेलं आहे, ड्रायफ्रूटची पावडर झालेली आहे आणि इकडे गूळसुद्धा बघा वितळायला लागलेला आहे. आता हा गूळ खूप जास्ती गरम करायचा नाही आहे. गूळ वितळल्यानंतर लगेचच आपण या मिश्रणामध्ये टाकणार. पहा हे असंच नुसतं बारीक केलं आहे तरी पण त्याचा गोल गोळा तयार होतो आहे लाडूसारखा. तर म्हणजे आपलं जे आहे मिश्रण हे लाडूचं, हे अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि पहा इथं गुळाचं सुद्धा तयार आहे. तुम्ही हे लाडूचं सारणसुद्धा डायरेक्ट गुळामध्ये टाकू शकता थोडंसं नॉर्मल झाल्यानंतर, किंवा मग गूळ तरी याच्यामध्ये टाकू शकता. तर आता मी हे डायरेक्ट टाकलेलं आहे गूळ, थोडंसं नॉर्मल झाल्यानंतर लगेच टाकलेलं आहे आणि हे आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत आणि लगेचच लाडू बांधायला घेणार आहोत. आणखीन तूप टाकायची अजिबात गरज नाही. जे काही आपण परतलं आहे ना, तेवढंच तूप ह्याला बरोबर होतं. फक्त हाताला थोडंसं तुपाचा हात करायचा आणि लाडू फटाफट वळून घ्यायचे. पहा बाकीचे लाडूंना बराच वेळ लागतो, जसं की रव्याचे वगैरे लाडूंना, पण हे लाडू करायला अजिबात वेळ लागत नाही आणि सोपेसुद्धा असतात. तर पहा मी आता लाडू बांधून घेणार आहे. अगदी पटकन लाडू बांधून होतो पहा. बघा मध्यम आकाराचे लाडू मी वळून घेणार आहे हे.
बघा, ह्या अशा प्रकारचे लाडू जर तुम्ही रोज एक जरी खाल्ला ना, तर खूप मोठा फरक आपल्याला दिसतो. आपली इम्युनिटी पॉवर बऱ्याच प्रमाणात वाढते. हल्ली स्त्रियांना बघा 35शी-40शी नंतरच खूप हाडांचं म्हणजे दुखणं वगैरे, कंबरदुखी वगैरे, पेन होत असतं. तर हे सुद्धा ह्याने भरपूर फरक पडतो. बऱ्याच प्रकारचे हाडांचे जे आजार असतात ना, ते सुद्धा याच्याने कमी होतात. पेन असतं, बॉडी पेन, हे सुद्धा कमी होतं अशा या ड्रायफ्रूट्सच्या लाडूमध्ये. आता हे मी एका बरणीमध्ये भरून ठेवणार आहे. तर थोडेसे मीडियम साईजचे मी केलेले आहेत, कारण एकदा घेतल्यानंतर मुलांनी तेवढा अख्खा लाडू संपवला पाहिजे, यामुळे मी थोडा मोठा केलेला आहे. कारण मग खूप छोटे केले ना हे लाडू, तर मग खात नाही. तेवढाच एक छोटा लाडू खाऊन बास म्हणेल. त्यानंतर मी आता अळीवाचे लाडू तयार करायला घेणार आहे. हे बघा, हे अळीव आहेत, हे मी निवडून घेतलेले आहेत व्यवस्थित. नाहीतर त्याच्यामध्ये कचकच लागू शकते आणि ते आता थोडेसे फ्राय करून घेणार आहे. भाजून घेणार आहे, सॉरी. तर हे अगदी असं चटचट आवाज यायला लागला ना याचा, की ते आपले व्यवस्थित भाजून झालेले आहेत असं समजायचं. खूप जास्ती वेळ काही लागत नाही. आणि त्यानंतर 2 मीडियम साईजचे नारळ मी खवून घेतलेले आहेत. तुम्ही मिक्सरमधनं सुद्धा बारीक करून घेऊ शकता. तर पहा, इथे मी काढून घेतलेले आहे. त्यानंतर 2 चमचे तूप घेऊन हे जे नारळाचं किस आहे, बारीक खवलेलं जे नारळ आहे ना, हे मी याच्यामध्ये परतून घेणार आहे. आता तोपर्यंत हे अळीव जे आहेत ना, याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. नारळाचं पाणी जर आपण आपल्याकडे असेल ना, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही भिजवू शकता. तर पहा, हे नारळाचं जे खवलेला नारळ आहे ना, हा मी आता परतायला घेणार आहे. बघा, जेवढा जास्ती नारळाचं खवलेलं नारळ तुम्ही टाकताल ना लाडूमध्ये, तेवढा तो इतका टेस्टी होतो ना. तर पहा, आता ह्याच्यातून चुरचूर चुरचूर असा आवाज येईल, तर म्हणजे याचा ओलसरपणा निघतो आहे असं आपल्याला कळतं. आणि हा आवाज ज्यावेळेस बंद होईल ना, त्यावेळेस ते नारळ एकदम कोरडा झालेला आहे असं आपण समजायचं. तर पहा, हे मी व्यवस्थित हलवते आहे, मंद गॅसवरती ठेवलेलं आहे. आणि ते बघा, अळीवांमध्ये पाणी घातलेलं आहे. तर काही जण पाणी नाही घालत, असाच डायरेक्ट असेच अळीव टाकले जातात भाजून. तर पाणी का टाकायचं? ते फुलतात पण अळीव. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते जे त्यांचं चिकटपणा, दाताखाली जे कचकच कचकच लागतं ना, ते सुद्धा लागणार नाही. व्यवस्थित लागतो लाडू. अर्थात जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता. फक्त इथे माझ्याकडून असं झालं, की मी हाताने ते काढल्यामुळं हाताला माझ्या अळीव चिटकून बसले बरेच, कारण ते गुळगुळीत तसे लागतात हातांना. तर त्यामुळे मला बराच वेळ लागला ते काढायला लागलं चिटकल्यामुळं. तर तुम्ही चमच्यानी वगैरे असं घेऊनच काढा. आता हे एकदम एक जीव करणार आहे मी व्यवस्थित अगदी. आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर, म्हणजे मग याच्यातला पाण्याचा अंश एकदम निघून जाईल आणि लाडू जास्त दिवस टिकेल आपला, खराब होणार नाही. तर पहा, आता मी गूळसुद्धा त्यामध्ये मिक्स केलेला आहे. तर मगाशच्या ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये सुद्धा तुम्ही असं करू शकता, की भाजता भाजताच गूळसुद्धा त्याच्यामध्ये टाकू शकता. मी आपलं दोन्ही प्रकारे दाखवायचं म्हणून ते दाखवलं होतं तुम्हाला. तर पहा, अगदी छान आता बाइंडिंग येतं आहे या सारणाला. आणि व्यवस्थित ते बांधतासुद्धा येतील आपल्याला. पूर्ण पाणी त्यातलं गेलेलं आहे आणि व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. पहा, या लाडूला सुद्धा जास्त तुपाची गरज लागलेली नाही आहे. त्या 2 चमच्यामध्येच आपलं पूर्ण लाडू तयार झालेला आहे. आता हे जे अळीव पाव किलो होते, 250 ग्रॅम, आणि त्यानुसार मी 2 मोठे खवलेले नारळ त्यामध्ये टाकलेले होते. गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड प्रमाणात करू शकता. पहा, किती अगदी इझिली हा लाडू वळवता येतो पहा. हे लाडू मात्र आकाराने थोडे लहान करा, कारण हे खूप उष्ण असतात अळीव. तर खूप मोठा पण करू नका, म्हणजे जेवढा आपल्याला वाटतो मीडियम साईजचा, जसा शेंगदाण्याचे लाडू असतात ना छोटे, तेवढ्या साईजचा तुम्ही करू शकता.
तर पहा अगदी छान आणि मला तर भरपूर आवडतात हे लाडू. याच्याने केस गळती थांबते. महिलांना जास्त करून ह्याचा त्रास होत असतो केस गळतीचा वगैरे. तर नक्की हे असे लाडू तुम्ही करून खाऊ शकता. मुलींना आणि महिलांना अतिशय फायदेशीर आहेत. भरपूर प्रमाणात आयर्न आणि फॉलिक ॲसिड चं प्रमाणसुद्धा आपलं वाढू शकतं. हिमोग्लोबिनचं प्रमाण रक्तामधलं वाढतं. आणि पहा ज्या मुलींना किंवा महिलांना पिरियड्समध्ये विकनेसचा त्रास होतो ना, तर त्यांनी तर नक्कीच असा लाडू करून भरपूर फरक पडतो याच्याने. कंबरदुखीवर सुद्धा अगदी उपयोगी आहे. त्यानंतर अजून एक लाडू म्हणजे नाचणीचा लाडू किंवा आपण रागीचा लाडू असं म्हणू. पहा मी जिथून ड्रायफ्रूट घेतले ना तिथेच हा मिळतो. तर बघा यावर लिहिलेलं आहे प्रिझर्वेटिव्स फ्री, काऊ घीने बनवलेला आहे. अजून ॲडिटिव्ह फ्री आणि ग्लुटेन फ्री. ॲडिटिव्ह म्हणजे कोणत्याही प्रकारचा रंग, फ्लेवर, बाहेरचा कोणताही रासायनिक पदार्थ यामध्ये वापरलेला नाही आहे. तर त्यामुळे तो 6 महिन्याच्या आत संपवायचा आहे आणि घरगुती पद्धतीने हा बनवलेला आहे. त्यामुळे मी तो घेऊन आले होते नाचणीचा. आता या नाचणीच्या लाडूचे सुद्धा तेच फायदे आहेत जे मी ड्रायफ्रूटच्या वगैरे लाडूमध्ये आणि अळीवाच्या लाडूमध्ये झाले. त्यामुळे मी ते पुन्हा तुमच्याशी परत सांगत बसत नाही. तर आपल्या कुटुंबाचं आरोग्य हे आपल्या घरातील स्त्रीवर अवलंबून म्हणजे तिच्या हातात असतं. म्हणून अशा प्रकारचे हेल्दी पदार्थ तुम्ही पण करत राहा आणि यासाठी अशाच हेल्दी आणि घरगुती टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू अँड बाय.